नमस्कार, अनाला इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत सिंपल ब्लाऊजचे गळे कसे करायचे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला सिंपल गळे म्हणजे गोल गळा जसा असेल, पंचकोनी आहे, चौकोनी आहे, हे येतात. पण गळ्यांचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे आपल्याला समजत नाही ड्रॉ करताना. म्हणजे जसा गळ्याची रुंदी कमी जास्त असेल, गळ्याचा लेंथ कमी जास्त असेल तर कसं घ्यायचं हे समजत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते शिकवणार आहे. मग चला तर सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर हे जे असे गळे आहेत, हा बघा, हा राऊंड आहे, हा पंचकोनी आहे, हे पान शेप आहे, हा चौकोनी आहे, हे पंचकोनीमध्ये एक वेगळा शेप दिलेला आहे, हे मटका गळा आहे हा. तर असे गळे मेजरमेंट घेऊन कसे करायचं ते आपण आज शिकणार आहोत. सगळ्यात आधी एक अशी कार्डशीट घ्यायची आहे. ही कार्डशीट आहे ती तुम्हाला समजा आपण आता प्रॅक्टिससाठी एक मेजरमेंट ठेवायचं आहे, माप. जसं गळा रुंदी आपण फिक्स ठेवूया, एक 3.5 इंच. आणि त्याच्यासाठी आपण कार्डशीट, कारण गळे आपल्याला ब्लाऊजचे कसे बॅकनेक थोडे ब्रॉड असले की छान वाटतात, म्हणून ही अशी 6 इंच, साधारण 6 ते 6.5 इंचाची तुम्ही अशी फोल्ड घ्या ही कार्डशीट, अशी ही अशी आणि अशी ठेवून ही आधी कट करून घ्या. आता आपण सगळ्यात पहिला जो गळा आहे, गोल गळा, तो मी दाखवते तुम्हाला कसा करायचा. आता हे आपण प्रॅक्टिससाठी मेजरमेंट घेतलेलं आहे. तुमचं ब्लाऊजमध्ये तुम्ही कराल तेव्हा तुमच्या कस्टमरच्या मेजरमेंट प्रमाणे ते वेगळं असेल. आता हे मी घेतलंय गळा रुंदी 3.5 आणि पुढे 1 इंचाचा आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याचं माप आपण घेऊया साधारण 10, आणि इकडे पण आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. आता इथे आपण जसं किती घेतलंय 3.5, पण आपल्याला इथे गळा ब्रॉड करायचा आहे. मग इथे काय करायचं, जास्त घ्यायचं थोडं, अर्धा इंच ते 1 इंच तुम्ही जास्त घेऊ शकता. आता आपण इथे अर्धा इंच जास्त घेऊया. ही लाईन अशी ड्रॉ करूया. त्यानंतर इकडनं तुम्ही क्रॉसमध्ये 1 इंच घ्या आणि डायरेक्ट असा तुम्ही हा राऊंड शेप देऊ शकता. गेला करू. हां, आता हा बघा, हा असा राऊंड शेप तुमचा तयार झाला. आता बाजूनी पण तुम्हाला मार्जिन ही राऊंडच ठेवायची आहे. मग इथे 1 इंचचं मार्जिन असं ड्रॉ करायचं आणि साईडनी पण तुमचा तसाच राऊंड शेपमध्ये मार्जिन आलं पाहिजे. हे बघा, हा झाला आता गोल गळा. तसंच आपल्याला जर स्क्वेअर म्हणजे ग्लास टाईप गळा करायचा असेल तर आपण सेम मेजरमेंट घेऊया. गळा रुंदी आपण घेतलेली 3.5, पुढे 1 इंच, नंतर इथून असं घ्यायचंय, आपण घेतलेलं 10 अधिक 1 इंच. आता जर आपल्याला याच्यामध्ये ग्लास टाईप करायचं असेल तर इथे जर 3.5 असेल तर इथे आपल्याला थोडंसं कमी घ्यायला लागणार, अर्धा ते पाऊण इंच इथे कमी घ्यायचं, म्हणजे ग्लास शेप दिसला पाहिजे म्हणून. आपण इथे अर्धा इंचच कमी घेऊया, म्हणजे 3 घेऊया. आणि हा तुमचा
स्क्वेअर शेप गळा झाला. तसंच इकडे आपण जसं 1 इंच मार्जिन सोडलंय साईडनी, सेम 1 इंच मार्जिननी हा पण असा गळा करून घ्यायचा. आता तुम्हाला समजलं गोल गळा आणि ग्लास शेप गळा आपण कसा केला तो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर अजून ब्रॉड घ्यायचं, तुम्ही अजून ब्रॉड पण घेऊ शकता हा गोल, म्हणजे इकडचं माप वाढवून. आता आपण पुढचे अजून काही गळे बघूया. मेजरमेंट आपलं तेच राहणार आहे, सेम 3.5 अधिक 1 इथे 10 अधिक 1. आता आपण इकडे बनवूया पंचकोनी गळा. पंचकोनी गळा करायचा असेल तर जिथे आपण मेजरमेंट घेतलंय ना, जिथे आपलं गळ्याचं मेजरमेंट येत आहे 10, तिथून वरती साधारण 1.5 ते 2 इंच असं वर घ्यायचं. त्यानंतर इथे आपण किती घेतलंय 3.5. जर तुम्हाला ब्रॉड नको असेल तर तुम्ही 3.5च घ्या, पण ब्लाऊज मध्ये शक्यतो आपण ब्रॉड घेतो म्हणून इथे 4, 4.5. तुम्हाला जेवढा ब्रॉड पाहिजे तसा तुम्ही घेऊ शकता. आपण 4.5 घेऊया. आता ह्या लाईन्स आपण ड्रॉ करायच्या. हा झाला तुमचा पंचकोनी गळा रेडी. साईडनी आपलं मार्जिन आहे ते ड्रॉ करूया. हे मार्जिन करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते मार्जिन जसा गळ्याचा शेप आहे शक्यतो तसंच आलं पाहिजे. हा बघा, हा तुमचा पंचकोनी झाला. आता ह्याच पंचकोनीमध्ये व्हेरिएशन्सनी तुम्ही बरेच गळे बनवू शकता. मी जस्ट तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगते. आता हा तुम्ही असा पंचकोनी सेम ड्रॉ करा. इथून तुम्ही ह्याला असा राऊंड शेप दिलात आणि जेव्हा तुम्ही असा राऊंड शेप देता ना, तेव्हा इथे काय करायचं, 1/2 इंच वरून सोडायचं. 1/2 इंच सोडून मग काय करायचं, ह्याचा मध्य घ्यायचा. 7.5 आहे ना, त्याचा मध्य घ्यायचा. ओके. आणि मग इथून तुम्ही काय करायचं, इथून थोडंसं 1/2 ते 1/4 इंच, 1/2 इंचच, जास्त नाही, थोडं असं बाहेर घ्यायचं. हे जरा जास्त झाले, थोडं कमी घेऊया आपण, एवढं. आणि मग ह्याला तुम्ही असा राऊंड मध्ये शेप देऊ शकता. हा बघा, हा झाला तुमचा पंचकोनीमध्येच अजून एक गळा. त्यानंतर हे तुम्ही नुसतं असं पण करू शकता, म्हणजे इथे राऊंड आणि इथे प्लेन. अजून एक तुम्ही कसा करू शकता, ह्याचा इथे मध्य घ्यायचा, इथून इथे याचा तसंच घ्यायचं, 1/2 ते 1/4 इंच वरती, आणि इथे पण तसंच शेप द्यायचा. राऊंड शेपमध्ये तुमचा पंचकोनी झाला हा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन्स कसे करता, फर्स्ट पंचकोनी केला, पंचकोनीमध्येच तुम्हाला हे वेगवेगळे गळे बनवायचे. हा पंचकोनी प्लेन केला, त्यानंतर दुसरा बनवताना इकडे तुम्ही राऊंड शेप दिला आणि इथे प्लेन ठेवलं, इथे पूर्ण स्ट्रेट ठेवलं, इथे हा असा म्हणजे शेपमध्ये दिलात. म्हणजे ह्याच्यात तुमचे 2 ते 3 गळे तुम्हाला मी दाखवले. असे तुम्ही पंचकोनीमध्ये व्हेरिएशन्सनी गळे करू शकता. आता आपण बघूया पुढचा गळा. सेम तसंच घ्यायचं आहे आपल्याला, 3.5, 10, मार्जिन 1 इंच घ्यायचं आहे. इथे पण तसंच मार्जिन 1 इंच घ्यायचं आहे. आता आपण बनवणार आहोत पान शेप. आता आपला पान शेप पण आधी बेसिक तुम्हाला पंचकोनीच गळा बनवायला लागतो. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की मला जो गळा बनवायचा आहे त्याच्यामध्ये बेसिक आधी माझा गळा कुठला आहे. इथे तसंच परत आपण पंचकोन बनवून घेऊया. 2 इंच वरती घ्यायचं, इथे ब्रॉड घेऊया साधारण 4 इंच. आता हा आधी आपण पंचकोन ड्रॉ करून घेऊया. आणि
आणि गळा कधी पण जर तुम्हाला कुठलाही नवीन गळा तुमच्या समोर आला ना, तर आधी तुम्ही कार्डशीटवर करा किंवा साध्या न्यूजपेपरवर किंवा ब्राऊन पेपरवर प्रॅक्टिस करून बघा. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्लेन साधा पानगळा जर तुम्हाला करायचा असेल तर काय करायचं, इथून इथे पाऊण इंच घ्यायचंय क्रॉस आणि इथे फक्त थोडासा शेप द्यायचा. हा बघा, झाला तुमचा सिंपल पान शेप. आता इथे पण तसंच तुम्हाला मार्जिन ड्रॉ करून घ्यायचंय एक्स्ट्रावालं, आणि साईडने आपल्याला इथे आपला राऊंड आहे ना शेप, तर राऊंड शेपमध्येच आपलं साईडने मार्जिन पण आलं पाहिजे. समजले तुम्हाला हे एवढे गळे? आता आपण अजून एक पान शेप गळा येतो ज्याचा बेसिक मध्ये तुम्हाला आधी पंचकोनच ड्रॉ करायला लागतो, तो पण तुम्हाला मी दाखवते एक. साडेतीन आणि 10, 1 इंचाचं मार्जिन. इकडून इथे वरती 2 इंच घ्या, इथे 4.5 घेऊया आपण. आता हा जो आपल्याला पानशेप बनवायचा आहे, ह्याला काय करायचं, ही लाईन आपल्याला 4 भागात डिवाइड करायची. म्हणजे आता हे 5 आहे, तर 5चं अर्ध घ्यायचं 2.5, 2.5चं अर्ध येणार इथे 1.25, आणि इथे पण तसंच 1.25 घ्यायचं. आता काय करायचं, हा आपला शेप कसा येणार आहे, इकडनं असा येऊन असा जाऊन असा जाणार आहे. मग इथे थोडा एक पॉइंट घ्यायचा, 1/2 इंच वगैरे, आणि इथे एक पॉइंट घ्यायचा, आणि मग ह्याच्यावर तुम्ही तो शेप ड्रॉ करू शकता. हा बघा, हा झाला तुमचा सेकंड पान शेप. ह्याला पण तसंच मार्जिन ड्रॉ करून आपण साईडनी शेप ड्रॉ करूया. हा असा. ओके, आता आपण बघूया मटका गळा. मेजरमेंट सेम तेच ठेवायचे, 3.5 + 1 इंच मार्जिन, इथून 10 + 1 इंच मार्जिन. आता मटक्या गळ्याला आपल्याला स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे. जसं इथे 3.5 घेतलंय तसं इथे पण 3.5च घ्यायचंय, सेम माप. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, मटक्यामध्ये असा शेप येतो साधारण, तर इथे पण आपल्याला वरून जसं आपण सोडलेलं 1/2 इंच जे शिलाईमध्ये जातं ना, त्याच्यासाठी हे आपल्याला अर्धा इंच सोडायचं. नाही सोडलं तुम्ही डायरेक्ट शेप केलात आणि इथे असा राऊंड शेप आला तर तुमचं शोल्डरच्या इथे पुढे मागे होईल. म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला 1/2 इंच असं हे सोडायचंय. आणि इकडनं आता आपल्याला काय करायचंय, हे 9.5 आहे, ह्याला पण तसंच डिवाइड करायचं 4 भागांमध्ये, त्याचं अर्ध करायचं. त्यानंतर ही लाईन पण आपल्याला डिवाइड करायची आहे, आणि सेम ही लाईन पण आपल्याला डिवाइड करायची आहे. आता हा शेप मटका असा बाहेरून येतो, मग इकडे थोडंसं बाहेर घ्यायचं. तुम्हाला ब्रॉड हवं तर तुम्ही थोडं जास्त ब्रॉड पण घेऊ शकता इथे, आणि इथे कमी घ्यायचं, थोडंसं जास्त नाही घ्यायचं. आणि इकडनं आता हा शेप इथे जॉईन करायचा असा. हा तुमचा आला मटका शेप. हाताने जेवढं तुम्ही कराल ना तेवढं चांगलं आहे. फ्रेंच कर्वनी तेवढा शेप व्यवस्थित येत नाही. आता ह्याला पण साईडने आपल्याला मार्जिन द्यायचे, ती आपण
शेप प्रमाणे थोडीशी अशी डायरेक्ट देऊ शकतो. एवढे गळे लक्षात आले? अजूनही भरपूर आहेत गळे. मी तुम्हाला अजून एक दोन गळे दाखवते. अजून एक शेपचा गळा आहे तो दाखवते मी तुम्हाला. ब्लाऊज मध्ये शक्यतो हेच गळे वापरतात, जास्त किचकट गळे नाही आपण करत. माप आता तुम्हाला पाठ झालंच असेल तसं माप टाका. इथे पण आपल्याला स्क्वेअर मध्येच करायचं आहे, त्यामुळे इथे 3.5 घ्यायचं. त्यानंतर ह्या गळ्याला पण तसंच इथून 1/2 इंच मार्क करायचंय आणि इथे आपल्याला साधारण 1.25 इंच मार्क करायचं आणि मग ह्याचा मध्य घ्यायचंय. आणि इकडे पण 1/2 इंचापेक्षा थोडं 1 लाईन जास्त असं इथे आतमध्ये मार्क करायचं. आता हा जो गळा आहे तो असा येणार आणि हा शेप आपण जरा लांब आहे ना एकदम, तर थोडा असा डॉट डॉट करून देऊया आणि मग त्याच्यावरती लाईन आखूया. शेप देताना शक्यतो पेन्सिल तुमची उचलली नाही गेली पाहिजे शक्यतो. हा बघा, हा अजून एक गळा झाला. आता हा तुम्ही ब्रॉड पण करू शकता. जर तुम्हाला ब्रॉड हवा तर तुम्ही ह्याच्यातच मी तुम्हाला दाखवते. जसं आपण आता हे 3.5 घेतलं ना, तर हे थोडंसं जास्त घ्यायचं 4.5 जर कोणाला ब्रॉड हवा असेल तर. आणि असा ड्रॉ करायचा आणि इथून इथे हे असं मिळवायचं आणि ह्या लाईनवर जसं आपण घेतलेलं ना 1.25 इंच, तसंच 1.25 इंच इथे घेऊन तुम्ही हा असा इथे असा करून ह्याचा मग मध्य घ्यायचा. हे मी तुला ह्याच्यातच ब्रॉड करायला दाखवते. मध्य घेऊन आपण हा मगाशी दिला तसाच ह्याचा शेप आता देऊया. हा झाला थोडासा ब्रॉड गळा. हा असा तुम्ही ब्रॉड करू शकता. हे मार्जिन. तर हे तुम्हाला ब्लाऊजचे मी सिंपल नेक दाखवले, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की थोडंफार आपण मेजरमेंट्सनी गळे कसे करायचे असतात. सो जर तुम्हाला असे गळे आणि ब्लाऊज शिकायचे असतील तर आमचा क्लास तुम्ही जॉईन करा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही डिझाईन शिकायचे असतील तर हे आम्ही आता तुम्हाला बेसिक नॉलेज दिलेलं आहे.